नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंडचा असा एक फंड ज्यामध्ये तुम्ही 1000 रुपयाची SIP फक्त पुढचे 3 वर्ष चालू ठेवली तरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 48 लाख रुपये. ते कसे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. आता आपण आलेलो आहोत SBIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि इथे तुम्हाला SBIचे सगळे म्युच्युअल फंड्स पाहता येतील आणि त्याचबरोबर ते फंड्स किती रिटर्न्स देत आहेत, त्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करू शकता, त्याचा NAV किती आहे आणि त्या फंडला मार्केटमध्ये येऊन किती वर्ष झालीत ह्या सगळ्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे पाहता येतील. आता आपल्याला पाहायचा आहे तो फंड ज्या फंडमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर यामध्ये मी इथे सांगितलं पॉप्युलर फंड मला शोधायचा आहे SBIचा. तर पॉप्युलर फंडवरती क्लिक केल्यानंतर SBIचा स्मॉल कॅप फंड सगळ्यात वर आलेला आहे. त्यानंतर SBI ब्ल्यू चिप फंड, SBI फोकस फंड, SBI मॅग्नम फंड आणि हे सगळे फंड जेव्हापासून मार्केटमध्ये आले आहेत तेव्हापासून यांनी किती रिटर्न्स दिले आहेत ते इथे दाखवलेलं आहे. तर इथे आहे 18%, इथे आहे 17%, इथे आहे 12% आणि हा फंड देतो आहे 20% रिटर्न. तर आपल्याला जो फंड चूज करायचा आहे तो आहे SBIचा स्मॉल कॅप फंड, ज्यामध्ये आपण फक्त पुढचे 3 वर्ष 1000 रुपयाची SIP चालू करून 48 लाख रुपये बनवणार आहोत. सर्वात अगोदर आपण या फंडच्या डिटेल्स बघूयात. हा आहे SBIचा स्मॉल कॅप फंड. या फंडची फंड साईज आहे 33,490 करोड रुपये, म्हणजे एवढे पैसे लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि हा फंड आला मार्केटमध्ये 2009 मध्ये, म्हणजे जवळपास आता या फंडला 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत मार्केटमध्ये येऊन. पण जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून याने आत्तापर्यंत 20.65% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे मार्केटमध्ये येऊन 15 वर्ष झाले आणि तेव्हापासून याने 20% रिटर्न आत्तापर्यंत दिलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही मिनिमम 500 रुपयाची SIP करू शकता किंवा मॅक्झिमम तुम्हाला पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता. R श्रीनिवासन आहेत फंडचे मॅनेजर, ज्यांच्याकडे 30 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. दुसरे आहेत प्रदीप केसवन, ज्यांच्याकडे 18 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. त्यानंतर आहेत मोहनलाल, हे सुद्धा या फंडचे फंड मॅनेजर आहेत मे 2024 पासून. तर असे हे तीनही फंड मॅनेजर आहेत जे हा फंड मॅनेज करत आहेत. या फंडचा पोर्टफोलिओ पाहूयात, सेक्टर वाईज पोर्टफोलिओ पाहूयात. सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांची कॅपिटल गुड्समध्ये आहे, त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे, कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये आहे, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये आहे. तर अशा प्रकारची यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर आपण पाहूयात फंडचा परफॉर्मन्स. SBIचा स्मॉल कॅप फंड हा एका वर्षामध्ये देतो आहे 23% रिटर्न, 3 वर्षामध्ये 18%, 5 वर्षामध्ये 27% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 20% रिटर्न दिलेले आहेत. बरेच लोक सांगतात की 20% रिटर्न होऊ शकत नाही, पण इथे या फंडने गेल्या 15 वर्षामध्ये एवढे रिटर्न्स दिलेले आहेत. आता या फंडमध्ये जर तुम्ही 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती जेव्हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा, तर आत्ता त्याची व्हॅल्यू झाली असती 1,77,364 रुपये. म्हणजे 2009 मध्ये 10,000 रुपये टाकून ठेवले असते तर आता 1,77,000 रुपये तुम्हाला मिळाले असते फक्त 15 वर्षामध्ये. एवढा जबरदस्त हा फंड आहे. तर आता आपण पाहूयात की या फंडमधून आपल्याला 48 लाख रुपये कसे मिळवता येतील. 1000 रुपयाची SIP 3 वर्ष भरून 48 लाखाची वेल्थ क्रिएट करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉलो करावे लागतील. त्यातली ही पहिली स्टेप पाहूया. 1000 रुपयाची SIP पुढचे 3 वर्ष तुम्हाला चालू ठेवायचे आहे आणि हा फंड जवळपास रिटर्न देतोय तुम्हाला 20%. किती रिटर्न देतोय? 20%. म्हणजे या फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणारे 3 वर्षामध्ये फक्त 36,000 रुपये, फक्त आणि फक्त 36,000ची इन्व्हेस्टमेंट तुमची या फंडमध्ये असणार आहे आणि यावरती तुम्हाला वेल्थ गेन मिळणार आहे 13,600 रुपयाचा. म्हणजे टोटल वेल्थ जी तुमची क्रिएट होणार आहे 3 वर्षानंतर ती असणार आहे 49,600 रुपये. म्हणजे फक्त 3 वर्षामध्ये 49,600 रुपये तयार होणार आहेत. ही झाली इन्व्हेस्टमेंट करण्याची पहिली मेथड, ज्याच्यामध्ये तुम्ही 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुढचे 3 वर्षासाठी करताय. आता मी तुम्हाला स्टेप 2 सांगतो. म्हणजे जर तुम्हाला स्टेप 1 आवडली असेल तर तुम्ही स्टेप 1 फॉलो करा. जर तुम्हाला स्टेप 2 चांगली वाटली तर तुम्ही स्टेप 2 फॉलो करा. आता या स्टेप 2 मध्ये तुम्ही 1000 रुपयाची SIP चालू करतायत, ॲन्युअली 10% वाढवतायत. म्हणजे आता ही SIP असणारे 1000 रुपये, पुढच्या वर्षी याच्यामध्ये 100 रुपये ॲड होणार म्हणजे 1100 रुपये होणार. त्याच्या पुढच्या वर्षी 1200 रुपये म्हणजे 1120 रुपये होणार. अशा प्रकारे ही इन्व्हेस्टमेंट वाढत जाणार 10% ने 3 वर्षासाठी आणि 20% हा फंड रिटर्न देतोय जो तुम्हाला मी दाखवला. तर यामध्ये तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे 39,720 रुपये.
मगाशी जी आपण मेथड बघितली त्याच्यामध्ये 36,000ची इन्व्हेस्टमेंट होती, आता याच्यामध्ये 39,720 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे फक्त साधारण 3-3.5 रुपये वाढलेले तुम्हाला इथे दिसतील. पण इथे जी टोटल व्हॅल्यू आहे ती झालेली आहे 54,000 रुपये, 54,043 रुपये. एवढी इन्व्हेस्टमेंट फक्त 1,000 रुपयाच्या SIPने पुढच्या 3 वर्षात तयार झाली. आता सगळ्यात महत्त्वाची आहे स्टेप 3, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये 48 लाखाची वेल्थ क्रिएट करायची. ती कशी पहा. स्टेप 3 मध्ये आल्यानंतर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची. आता ही लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टेप 1 मध्ये तुम्हाला मिळालेले 49,000 रुपये ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पुढचे 25 वर्ष. तर तुम्हाला 25 वर्षात 20% एक्सपेक्टेड रिटर्न आपण कन्सिडर करतोय, कारण की गेल्या 15 वर्षामध्ये त्याने 20% रिटर्न दिलेत आणि तेच जर आपण कन्सिडर केले तर तुमची वेल्थ क्रिएट होणार आहेत म्हणजे ह्या 49,000 रुपयाचे होणार आहेत 46,25,415 रुपये. म्हणजे फक्त 49,000 रुपयाचे 46,25,415 रुपये क्रिएट होणार आहे या इन्व्हेस्टमेंटचे. पण जर तुम्ही स्टेप 2 फॉलो करतायत आणि त्यामध्ये तुमच्याकडे होता ते 54,000 रुपये आणि ते 54,000 रुपये तुम्ही पुढचे 25 वर्ष इन्व्हेस्ट करून ठेवले तर जवळपास तुम्हाला मिळणार आहेत 50,97,000 रुपये, 50,97,000 रुपये. म्हणजे जिथे मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला 48 लाख रुपये मिळणार, त्याऐवजी तुम्हाला इथे मिळणार आहेत 50,97,000. जेव्हा ही 1,000 रुपयाची SIP आपण पुढचे 3 वर्ष करतोय त्यामधून आपल्याला 54,000 रुपये मिळत आहेत. 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्ही हे 54,000 रुपये काढून घेतले आणि ते आपल्या काही गरजांसाठी जर वापरले तर ते 54,000 रुपये तिथे संपून जाणार. पुढे फ्युचरमध्ये त्याची काहीही वेल्थ क्रिएट होणार नाही, कारण की 54,000 रुपयामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची असेट विकत घेऊ शकत नाही. म्हणजे जमीन वगैरे विकत घेऊ शकत नाही, फ्लॅट वगैरे विकत घेऊ शकत नाही की जेणेकरून फ्युचरमध्ये त्याची किंमत वाढेल. पण हे 54,000 रुपये तुम्ही जर खर्च नाही केले आणि ते तसेच ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे 50,97,000 रुपये होणार आहेत. 50,97,000. इन्व्हेस्टमेंटची ही जी स्ट्रॅटेजी आहे ही सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे एखादा स्टुडंट असू शकतो, एखादी हाऊसवाईफ असू शकते किंवा एखादा वर्किंग पीपल असू शकतो जो जास्त पैसे जमवू शकत नाही, पुढचे फक्त 3 वर्ष SIP करू शकतो. त्यांनी 3 वर्ष SIP करावी, जी लमसम अमाऊंट होईल ती पुन्हा तशीच्या तशीच ठेवून द्यावी. पुढच्या काही वर्षामध्ये त्याचे पैसे एवढे होणार आहेत. म्हणजे एखादा ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि नवीनच जॉब लागला आणि त्याने 1,000 रुपयाची SIP फक्त 3 वर्ष चालू ठेवली, जेव्हा 25 वर्षानंतर जेव्हा तो पाहिल की ऑटोमॅटिकली त्याच्या अकाउंटमध्ये 50,97,000ची वेल्थ क्रिएट झालेली असेल. आता मी फक्त यामध्ये 1,000 रुपयाची SIP सांगितली. तुमच्याकडे जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही 5,000ची SIP चालू करा. किती वर्ष? फक्त पुढचे 3 वर्ष. 20% एक्सपेक्टेड रिटर्न. टोटल व्हॅल्यू होणार आहे 2,70,000 रुपये. आता हेच 2,70,000 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत, लमसममध्ये टाकून द्यायचे आहेत. 2,70,000 पुढच्या 25 वर्षासाठी 20% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय तरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 2,55,00,000. म्हणजे 2,70,000चे 2,55,00,000 कोण देईल तुम्हाला? कोणीही देऊ शकत नाही 25 वर्षामध्ये एवढे चांगले रिटर्न. एवढे चांगला रिटर्न देणारा हा फंड आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे मिळवू शकता. त्याच फंडमध्ये स्पेसिफिक नाही आहे, तुम्हाला जो फंड आवडेल, ज्या फंडबद्दल तुम्हाला माहिती असेल त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरून चांगले पैसे बनवू शकता. या व्हिडिओमध्ये जो काही फंड मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की कशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये करून चांगला वेल्थ क्रिएट करू शकता. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.